नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, नुकतंच स्वामी असीमानंद यांनी एक विधान केलं आहे. त्यामुळे थोडी खळबळ माजली आहे की स्वामी असीमानंद यांनी असं म्हटलं आहे की जे मध्यंतरी काही वर्षांपूर्वी जे बॉम्बस्फोट झाले, काही घटना घडल्या, तर त्याबद्दल त्या तिन्ही घटनांमध्ये आम्हाला सल्ला असं असं करा. म्हणजे अजमेर दर्ग्यामध्ये जो स्फोट झाला, हैदराबादमधील एका मशीद स्फोट झाला आणि एका ट्रेनमध्ये स्फोट झाला. तर त्या ह्याच्यामध्ये मोहनजी भागवत ह्यांच्या सल्ल्यानुसारच आम्ही हे काम केलं, अशातच त्यांनी विधान केलं. तर मंडळी, अर्थात हे त्यांनी विधान केलेलं आहे असीमानंदांनी की आम्ही हे सगळं मोहनजी भागवत यांच्या सल्ल्यानुसार केलं. आम्ही तिघेजण मोहनजी भागवतांकडे गेलो सल्ल्यासाठी. तर त्यांनी म्हटलं हे असं काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे सनसनाटी कृत्य, त्याप्रमाणे आम्ही सल्ल्यानुसार त्यांच्या केलं. परंतु खरंच मोहनजी भागवत असं सल्ला देतील का, तर स्वतःला मला वाटत नाही. मोहनजी भागवत हे एवढ्या खालच्या पातळीवर नक्कीच उतरणार नाहीत आणि अशा कारवायांना ते मुळामध्ये पाठीशी घालणार नाहीत, त्यांचं समर्थनही करणार नाहीत आणि ते हिंसेचं असं समर्थन करणार नाहीत. आणि अशा व्यक्तींच्या पाठीशीही ते राहतील असं वाटत नाही. त्यामुळे मोहनजी भागवतांवर त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्यात काही तथ्य आहे असं मला वाटत, स्वतःला बिलकुल वाटत नाही. आत्ता असीमानंद यांच्या स्वतःच्या गळ्याशी ते आलेलं असल्याकारणाने, प्रकरण सगळं गळ्याशी आलेलं असल्याकारणाने ते आता केवळ नाईलाज म्हणून मोहनजी भागवतांवर हा आरोप करत असावेत. मंडळी, तरी एक प्रश्न उरतो असा की असीमानंद यांनी, मी म्हणतो हे सगळं खोटं आहे, ते मुद्दामहून हेतुपुरस्सर ते मोहनजी भागवतांवर आरोप करतायत आणि हे सरळ आहे. तरी पण ते मोहनजी भागवतांचं नाव का घेत आहेत? तर मोहनजी भागवत आता सर्वोच्च पदावर सरसंघचालक आहेत. सरसंघचालक हे संघ परिवारातलं सर्वोच्च पद आहे. त्यामुळे त्यांना स्वतःला वाचवायचं आहे, इथून बाहेर पडायचं आहे, म्हणजे संघ परिवार आपल्याला वाचवेल की काय, आपल्याला वाचवू शकेल असंही त्यांना वाटत असावं. परंतु हे करत असताना आता संघाने अजून एक बोध घेतला पाहिजे की अशा माणसांना पोचणं, त्यांना पाठीशी घालणं, त्यांना प्रोत्साहन देणं, किंबहुना त्यांच्याशी कृत्य चालू असताना मग ते शांत राहणं, मूग गिळून गप्प बसणं, त्याच्यावर प्रतिक्रिया न देणं, त्यांना न रोखणं, अशा गोष्टींवर विचार करावा लागेल. यातून बोध घ्यावा लागेल की हे भस्मासुर आहेत, ह्यांना आपण सांभाळत असतो जसं अमेरिकेने तालिबानला सांभाळलं. काय झालं शेवट? अशात म्हणजे जुन्या पुराणातल्याही काही गोष्टी आहेत की भगवान शंकर हे कसे दयाळू. भगवान शंकरांना लगेच आपल्या भक्ताची, कुणी जो तपस्या करेल तर कुणी माणूस असो तर राक्षस असो, मग त्यांना लगेच दया येते, ते भोळे शंकर आपण म्हणतो. तशात मग ते त्यांनी एका राक्षसाला असं वरदान दिलं, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. पण त्या राक्षसाची नजर पहिली कुणाकडे वळली, तर भगवान शंकरांकडे वळली. म्हणजे हा भस्मासूर असतो. त्यामुळे अशा माणसांना, अतिरेकी वृत्तीच्या माणसांना, माथेफिरी वृत्तीच्या माणसांना किती पाठीशी घालावं, किंबहुना ते जे कृत्य करतील त्या कृत्याची पाठराखण करावी. मग त्या साप्ताहिकांमधून, विवेक साप्ताहिक असेल, पांचजन्य असेल, अशी जे साप्ताहिक आहेत, इंग्रजी साप्ताहिक आहे ऑर्गनायझर, तर अशा साप्ताहिकांमधून, पाक्षिकांमधून, नियतकालिकांमधून त्यांची पाठराखण करावी का? कारण हे भस्मासूर आहेत, हे तुमच्याच अंगावर येणार आहेत आणि आता ते उलटलेच. आता ते उलटले आणि ही सुरुवात आहे का, असाही प्रश्न आहे. तर मग ह्याच्यावर संघाने एकूणच विचार करावा लागेल. केवळ असीमानंद नाही, असीमानंदनी एक झलक आहे, एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. परंतु असीमानंद आहे, प्रज्ञा ठाकूर आहेत, तिकडे आत्ता म्हणजे असे शरद पोंक्षे असतील, किंवा ही अशी मंडळी जी आहे ही विधानं, उलटसुलट विधानं, संभाजी भिडे गुरुजी असतील, ही अशी माणसं ही विधानं करत असतात, अशी काहीतरी उलटसुलट समाजामध्ये एक चुकीचा संदेश जावा, समाजात तणाव निर्माण व्हावा, समाजामध्ये तणाव निर्माण होऊन पुन्हा समाजामध्ये दोन वर्गामध्ये दंगल व्हावी, अनुचित प्रकार घडावेत, असं यांचा हेतू असतो.
त्यामुळे अशा माणसांना किती पाठीशी घालावं ह्याचा विचार हा संघाने कधीतरी करायला हवा आणि अशा माणसांपासून लांब राहायला हवं. की कुठली ही जी सगळीच माणसं आहेत नावं घेतलेली सगळी प्रज्ञा ठाकूरपासून आणि ही जी बाकीची मंडळी संभाजी भिडेंपासून ह्या माणसांनी संघाला खरं तर अडचणीत आणण्याचं काम केलेलं आहे. मग संघ त्यांच्या पाठीशी संघाने त्यांच्या पाठीशी राहायला नको, उलट पण त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि एक दिवस संघाने असं ठाम सांगितलं पाहिजे, म्हणजे संघ कधी असं असं पुढे येऊन कधी सांगितलेलं नाही की आम्ही यांच्या पाठीशी आहोत म्हणून. परंतु हे जरी पाठीशी आहोत असं ठामपणे संघ सांगत नसला तरी ह्यांचा आणि आमचा दुरान्वयी संबंध नाही आणि आम्ही यांच्याशी काही सहमत नाही, आम्ही यांच्याशी सहमत नाही असंही संघ सांगत नाही. मग प्रज्ञा ठाकूर असो, शरद पंक्षे असो किंवा रणजित सावरकर असो, आणखीन संभाजी भिडे असो, ह्यांच्या बाबतीतही संघ बोटचेपीपणाची भूमिका घेतो. ती का घेतो? त्यामुळे संघाने यातून बोध घ्यावा आणि ह्या कुणाशी आमचा काही संबंध नाही. पण संघ स्वतः सांगतो असं की आम्ही एका उदात्त हेतूने काम करत आहोत, उदात्त हेतूने आम्ही संघटनेची स्थापना केलेली आहे. त्यामुळे संघाचं काम हे एका उदात्त हेतूने राष्ट्र निर्माणाच्या दिशेने चाललेलं आहे. मग राष्ट्र निर्माणाच्या दिशेने एका उदात्त ध्येयाकडे जात असताना अशी काही समाजातली काही अशा विकृत मनोवृत्तीची माणसं असतात, ती उलटसुलट विधानं करत असतात, समाजामध्ये तणाव निर्माण व्हावा या उद्देशाने उलटसुलट विधानं करत असतात. त्यांच्याविषयी संघाने नापसंती जाहीर व्यक्त केली तर समाजामध्ये चुकीचा संदेश जात नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी, ती माणसं देखील संघ आपल्या पाठीशी नाही हे ठाम मनाशी खुणगाड बांधून घेतात. आणि संघ जर बोलला नाही तर मग त्यांना असं वाटतं की आपल्या पाठीशी आहेत, का आपण हिंदुत्ववादी आहोत. हिंदुत्ववादी आहोत म्हणण्यापेक्षा आपण हिंदुत्ववादी आहोत याचा डांगोरा पिटतोय, आणतोय. त्यामुळे संघ आपल्या पाठीशी, आपण हिंदुत्वाबद्दल काही असं बोललो, जहाल विधान केलं की संघ आपल्या पाठीशी असणारच आहे, त्याने गृहीत धरलेलं असतं. मग अशा वेळेला संघाने सांगायला पाहिजे आमचा याच्याशी काही संबंध नाही. मग ते संभाजी भिडे असतील, मग ते शरद पंक्षे, मग ते कुणी असे असतील लोक, असीमानंद, प्रज्ञा ठाकूर, यांच्याशी आमचा काही संबंध नाही असं संघाने जाहीररित्या सांगण्याची वेळ आलेली आहे. मंडळी, आज असीमानंदांनी सन्माननीय मोहनजी भागवतांकडे बोट दाखवलं. कुणाचा यावर विश्वास नाही हे सत्य आहे. मोहनजी भागवत अशा याच्यात पडणार नाहीत हेही सत्य आहे. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी हे नाव घेतात आहेत, मोहनजी भागवतांचं नाव घेत आहेत हे सत्य आहे. तरीही अशा माणसांची किती पाठराखण करावी, मग विवेक साप्ताहिकातून असेल, पांचजन्यमधून असेल, ते संघाने ठरवावं आणि यातून बोध घ्यावा. मंडळी, आपल्याला यावर काय वाटतं आपण जरूर ऐकू द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.